मला अशी स्किन पाहिजे तर ते होणं पॉसिबल नाही. आता मी हॅलो गाईज, कशा आहात? तर आताच थोड्या वेळापूर्वी मी उठले आणि मी विचार केला की माझ्याकडे टाईम आहे तर एक व्हिडिओ बनवू स्किन केअरचा. कारण खूप दिवसापासून मला इंस्टावर कमेंट येत आहेत की ताई तुझं स्किन केअर रुटीन सांग. खरं बोलते माझ्या स्किन केअरमध्ये काहीच नाही आहे, पण आता तुम्हाला बघायचंच आहे तर मी एक व्हिडिओ बनवते. तर आता चला बघूया. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि फक्त जरासं लिप टिंट लावल्या, बाकी माझ्या फेसवर काहीच म्हणजे काहीच नाही आहे. तुम्हाला मी माझी स्किन दाखवते एकदा. असं नाही आहे की पिंपल्स वगैरे येत नाही, मला भरपूर पिंपल्स येतात, तुम्ही बघून घ्या. तर हे पिंपल्स येतात जातात, स्किन आहे, माणूस आहे, या गोष्टी येतील जातील. पण तुम्ही बोलाल की या गोष्टी कधी व्हायलाच नाही पाहिजे, तर हे पॉसिबल नाही आहे. तुम्हाला मी सांगते, माझी स्किन नाही नाही करून 14-15 वर्षापर्यंत जोपर्यंत एकदम एकदम स्मूथ स्किन होती. त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, जसं की स्ट्रेस, हार्मोनल इनबॅलेन्स, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्याने आपल्या फेसवर ॲक्ने होतात. आपण ॲक्ने कमी करू शकतो, फेसचा डलनेस कमी करू शकतो. म्हणजे स्किन चेंज नाही करू शकत. आपली जशी पण स्किन आहे ती देवाने दिलेली असते. तर तुम्ही बोलाल मी इथून डायरेक्ट इथे होईन, तर पॉसिबलच नाही आहे. हां, पण काही काहींची लहानपणी स्किन खूप ब्लॅक असते आणि नंतर चेंज होते. ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत, ह्या आपण नाही करू शकत. तर माझं पण स्किन खूप डल होती, मग फेअर आपोआप झाली. त्याच्यामागे मी काय केलं नाही आहे. हां, पण जर तुम्हाला मी माझे पिंपल्स कसे क्लिअर केले, मला भरपूर पिंपल्स होते, त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. त्याच्यासाठी मी 3-4 वर्ष खूप म्हणजे खूप स्ट्रेसमध्ये होती. अक्षरशः मला बाहेर जावंसं पण नव्हतं वाटत, एवढे मला पिंपल्स व्हायचे. तर त्यासाठी भरपूर काही गोष्टी केल्यात आणि म्हणजे फक्त काय करावं लागतं ते जाण्यासाठी हे मी तुम्हाला पर्सनली एका व्हिडिओमध्ये सांगेल, जर हा व्हिडिओ तसा रिस्पॉन्स केला तर. तर आता चला फायनल जे व्हिडिओ बनवायला घेतलं आहे त्याची सुरुवात करूया. तर आता सध्या मी काहीच नाही लावलं फेसवर. मी फेसवॉश आजपर्यंत खूप खूप चेंज केलेत. खूप म्हणजे कधी डॉक्टरनी दिलेले, कधी हे ते. तर फायनली ना आता मी 2 फेसवॉश खूप टायमापासून यूज करते, जो की आहे सिम्पलचा. खूप म्हणजे खूप सुंदर आहे हा. म्हणजे फेसला लावल्यानंतर फेस म्हणजे असं आपला ड्राय नाही होत. हा सगळ्या स्किनसाठी, ऑल स्किनसाठी हा 3रा या 4था फेसवॉश आहे माझा. आणि आता मी रिसेंटली हा चुकून घेतला आहे, म्हणजे मी न्यूट्रिजनाचा स्क्रब घेते आणि मला वाटलं की नवीन आला आहे हा, आणि मी हा घेतला आणि मला नंतर समजलं की हा स्क्रब नाही आहे. माझ्या बघा मी किती पागल आहे. पण आता घेतला आहे तर बोललो यूज करते. आता तुम्ही बघत असाल की हा संपला आहे, म्हणजे मी यूज केला आहे. तर हा म्हणजे जो आपण फेसला लावतो एकदम फेस क्लीन वाटतो, ऑइली नाही वाटत, काहीच नाही. पण हा लावल्यावर तुम्हाला फेसवर मॉइश्चरायझर लावल्यासारखी फील येते आणि हा लावल्यावर तशी फील नाही येत. पण दोन्ही एकदम बेस्ट आहेत, मला तर खूप आवडले आणि सगळे यूज करू शकतात. हे बघा, ज्यांच्या फेसवर पिंपल्स आहेत ते पण आणि ज्यांच्या नाही आहेत ते पण, म्हणजे कोणीही. तर आता मी सध्या हा यूज करते, बघू शकता. बस एवढाच घ्यायचा, एवढाच. आमची बेला उठली. 30 सेकंडपर्यंत आपल्या फेसला आपण लावायचा. आता हा मी लावून धुवून मग रिटर्न येते, थांबा. तर मी आता फेस वॉश करून आले. हां, पण माझी एक सवय, जितक्या वेळा मी फेस वॉश करते, मी दिवसातून फक्त 2 टाइम्स फेस वॉश करते. तेव्हा मी दर टायमाला म्हणजे न्यू कपडा घेते, ज्याच्यानी टॉवेल काय पण असेल, ज्याच्यानी टॅप करून फेस पुसून घेते. जास्त करून मी कॉटनचेच कपडे घेते, असं तोंडाला रगडायचं नाही. बघा तुम्हाला काय
बघा मी बोलेन फरक वाटतो, तसं होत नाही, टाईम लागतो. त्यानंतर मी माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगते की मी सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते आणि आता पण मी तेच यूज करेन. बस याच्यानंतर मी काहीच लावत नाही. आणि तुम्हाला खरं सांगते, मी जेव्हा सकाळी शॉवर घेते, आंघोळ करते, त्यानंतर मी मॉइश्चरायझर पण नाही लावत. बघा प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, काय ना जन्मापासूनच चांगली भेटलेली असते. तर मी तुम्हाला बोलणार नाही की हे केल्याने असं होईल, ते केल्याने तसं होईल, कारण मी स्वतः खूप या गोष्टी करून बघितल्यात. त्या टायमाला ज्या टायमाला मला खूप सारे पिंपल्स होते, खूप सारे फेसवॉश, खूप सारे मेडिसिन पण वर्क करतात, क्रीम्स फेसवर जेव्हा आपल्याला पिंपल्स होतात. खरं बोलते, तुम्हाला तशी व्हिडिओ पाहिजे असेल तर आजपर्यंत अशी व्हिडिओ कोणी बनवली नसेल ज्याच्याने तुम्हाला फरक पडेल. पण मी तुम्हाला एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देईन. आणि पूलमध्ये जाते तेव्हा मी सनस्क्रीन लावते, तर तो सनस्क्रीन आहे हा वाला, न्यूट्रोजेनाचाच. माहिती नाही मला न्यूट्रोजेनाचाच सनस्क्रीन पहिल्यापासून चांगला वाटला तर मी घेतला. एकदा मी नवीन घेऊन आले आणि तो चेंज केला. तर इतकाच होता व्हिडिओ, जास्त काय आहे नाही. पण तुम्हाला तो मी बोलते जो की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे, ज्यांना पिंपल्स असतील काय पण, त्यांनी मला कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ मी तो नक्की घेऊन येईन. आणि या व्हिडिओमध्ये काहीच खोटं नव्हतं, जे आहे तेच आहे. मी तुम्हाला एकच सांगते, तुमची जी स्किन आहे ती बेस्ट आहे. तुम्ही एखाद्याची बघाल आणि विचार कराल की मला अशी स्किन पाहिजे, तर ते होणं पॉसिबल नाही. आता मी विचार करेन एकदम हिरोईनसारखी स्किन पाहिजे, तर नाही होऊ शकत. तर कशाला एवढं, आपण जसं आहे तसंच बेस्ट आहे. तर चला बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.